तर राम राम सोयरो. तर सोयरो आता एक इंस्टाग्रामवरती एक नवीन ट्रेंड चालू झालाय, तुम्ही बघले असाल. ते काय गिलासभर पाणी घ्यायलेत आणि त्याच्यामध्ये हळद टाकालेत आणि गाणं जोडालेत दाताड काढालेत. काय मायला लोक, काय धंदा होय की काय होय. इथं आम्ही हळदीला लहानाचं मोठं करण्यामध्ये आमचा घाम, डोसक्याचा घाम खाली यायलाय. मग आता आम्हाला कोणी लाईक करणार आहे? मग आता ते लोक गिलासभर पाणी घ्यायला आणि त्याच्यामध्ये हळद टाकाले आणि त्याचा कलर व्हायला, त्याला म्हणता खपाखप लाईक कराले. काय धंदा होय की काय होय. हे लोक बी बघणार गाणं लई येडी कंडाळ आहे. अहो आमच्याकडे करा की, आम्ही बघा की हळदीला कसं लहानाचं मोठं कराल्या, काळ्या जर जमिनीला हिरवगार कराल्या. मग आता आम्हाला कोणी लाईक करणार आले आणि कोणी फॉलो करणार आले. काय जमाना होय की काय व्हायच्या मायला. मला कधी कधी वाटाले हे पुरं भानभातोड गुंडाळाव आणि उगा हे बंदच करा वाटाले कार्यक्रम. काय म्हणता सोयरो? अहो मला तुम्ही सांगा, हळदीला आम्हाला आमच्या मायबापानं असलं शिकलं नाही. गिलासात पाणी घ्या त्याच्यामध्ये हळद टाकून कलर करा. आमच्या मायबापानं आम्हाला चांगले संस्कार दिलेत. वावरामध्ये हळद लावून तिला कसं लहानाचं मोठं करावं लागते हे सांगलेलं आहे. म्हणूनच वावर उगा आहे काय बघा, जिकडे बघशाल तिकडे सारखी हळद आहे. लहान नाही की मोठी नाही, उगा नवा माय. हळद उत्पादक शेतकरी म्हणतात. मग आमच्यापाशी नाटक करायचं अजिबात नाही आणि गिलास घेऊन येऊन त्याच्यामध्ये हळद टाकायचं नाही. आमच्यापाशी जर यायचं असेल तर वावरात हळद टाकायची आणि एकरी आहे की नाही 40 क्विंटल कशी काढायची हे शिकायचं असेल तर नक्की या. कमेंटमध्ये सांगा वाघाची हळद कशी आहे. उगा न माय नांदेडकर म्हणतात. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.